पनवेलकर घाबरले आम्हाला दिवेवाल्याला. काय ग ही अशी कोपऱ्यात हिर आहे. याच्यामध्ये काही तळघर होतं की काही राजा रजवाडा होता की एखादं मंदिर होता तर त्याचा वरचा भाग सुटलाय. सलीला सलीला जायाचा सलीला. तर आज आम्ही चाललोय पनवेलला पळसपे फाट्याला. सगळ्यांना मुंबईकर ठाणेकर आणि जे आसपास राहतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे पळसपे फाटा खूप फेमस आहे. तिथून गोव्याला जाता येतं म्हणजे कोकणात जाता येतं, तसंच तुम्हाला पुण्यालाही जाता येतं. तिथून बरेच आणखी पळसपे फाटा तिथे फाटे खूप फुटतात. तर आज आम्ही चाललोय, लग्न झाल्यानंतर 1.5 महिना जास्त होऊन गेलाय आणि आज आम्ही भेटायला चाललोय जेवणासाठी. खास आमचा जेवणाचा कार्यक्रम आहे पळसपेला. रितेश गायकवाड म्हणून ते भाऊ आहेत, म्हणजे जागृती इकडे. तर ही माझी मिसेस बेटर हाफ आणि आज आम्ही हिची बहीण आहे रितिका. तर रितिका गायकवाड म्हणजे रितिका रितेश गायकवाड यांच्याकडे आज आम्ही जेवणासाठी खास चाललोय. आज आमचा मस्तपैकी पाहुणचार होणार आहे. आणि विशेष म्हणजे रितिकाच किचन, त्यांचं एक मस्तपैकी छोटंसं कॅफे आहे, छान कॅफे आहे आणि उत्तम क्वालिटीचं त्यांचं असं सगळ्या प्रकारचं कॅफेमध्ये कॉफीपासून असं सगळ्या प्रकारचे ब्राउनीज वगैरे खूप काही काही केक वगैरे आपल्याला पेस्ट्री सगळं काही बघायला मिळेल. तर आज आपण तिथे पण त्याच्या रितिकाच किचन कॅफेला पण आपण व्हिजिट देणार आहोत. तर चला जाऊयात पनवेलला. आता मी पोहोचलोय फायनली पळसपे गावामध्ये. रितिका ताईकडे आलोय आम्ही. घरी अगदीच जवळ आहे पळसपे फाट्यावरून. जागृती मॅडम आणि एक गमतीचा भाग असा म्हणजे आमच्यासाठी कुठे गेली ती चिठ्ठी, आमच्यासाठी रेवाने. ही बघा ही रेवा आहे जी आता मला बघून लपते. कारण मी 1-2दा असंच तिला ओरडलेलो व्हिडिओ कॉलमध्ये. तर तिला असं झालंय की मला तू ओरडतोस, मग ती अशी लपून बसली. ही बघा ही अशी लपून बसते, घाबरली मला ती. पनवेलकर घाबरले आम्हाला दिवेवाल्याला. काय ग ही अशी कोपऱ्यात लपून बसले बिचारी. आणि मी तुम्हाला दाखवतो तिनं आमच्यासाठी वेलकम कशी नोट लिहिली ती. रेवाने आमच्यासाठी खूप छान अशी मस्त वेलकम नोट लिहिले. वेलकम मावशी काका. सो फायनली अशा प्रकारे रितेश भाऊ आलेले आहेत आमचे साडू. आणि विशेष म्हणजे हे पण कोकणातले आहेत. आणि म्हणजे आमचं मूळ गाव कोकणातलं आहे. हे माणगावचे आहेत आणि माझं गाव दापोली आहे. रितेश भाऊ कसं वाटतंय, काय फिलिंग आहे? पहिल्यांदाच मी यांच्या घरी आलोय लग्न झाल्यावर. नाही ऍक्च्युली कसं आहे ना की आमचा माइंड आम्ही एकाच माइंड फ्रेमच्या, कारण की आम्ही एकाच एरियातून येतो, एकाच जिल्ह्यातून येतो. तो एक प्लस पॉईंट. आणि मला असं वाटत नाही की काय फरक आहे आमच्या दोघांमध्ये. आम्ही ऑलमोस्ट स्वभावाने सेम आहोत, आमची बोलीचाली सेम आहे. त्यामुळे आम्हाला अटॅच व्हायला काही जास्त वेळ नाही लागला. आणि आमच्या घरात ही दोन्ही नाव आहेत, सकपाळ आणि गायकवाड. सकपाळ आणि हे गायकवाड आहेत दोन्ही. आणि माझे जे जिजू आहेत ते पण गायकवाड आहेत. येस. तर तो जागृतीचे जिजू गायकवाड आहेत. माझे जिजू एक दिवस आम्ही मस्तपैकी प्लॅन करू, त्याचा पण एक व्हिडिओ कोकणातला अगदी मस्त बनवू. खूप छान, थँक्यू. सध्या आता तुम्ही मुलांचा डान्स बघा, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. दोघी जणी कॅफेमध्ये गेले, तिकडे काहीतरी तयारी करतात. आणि त्याच्यानंतरला आता मी यांचे परफॉर्मन्स बघू, काय डान्स करतात, काय बनवलंय त्यांनी. काय ना तो आता मुलगा आहे नाही, तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. त्याला काय कोणाशी देणे घेणे नाही. एक छोटीशी गाडी आहे, ती दिव्यातनं इकडून रेवा घेऊन आली होती. आणि आता ती रेवा म्हणजे ही लक्षात ठेवा, हे मेन कॅरेक्टर आहे आपल्या आजच्या स्टोरीचा. तर आणि हा बघा पूर्वा आले आणि तिचं नाव काय? सृष्टी. आणि तो समर्थ. तो समर्थ तुम्हाला आता व्हिडिओत दिसेल बघा. इथे बाजूलाच आहे ना हा रस्ता आहे. तर इथेच आता समोर गेल्यावरती 2 मिनिटावरती एक छानसं मंदिर आहे आणि जुन्या काळातली विहीर पण आहे. तर ते बघायला आता चाललोय. चला. आता मी पळसपेपासून अगदी 2 मिनिटावरती अंतरावरतीच एक छान महाविष्णूचं मंदिर आहे.
तर तिथे आलो आहे. हा मंदिराचा परिसर आहे. आता काम चालू आहे त्यांचं. हे मंदिर आहे आणि खूप जुनं आहे. ह्याची पाटी आतमध्ये लावली ना, ती 1856ची पाटी आहे. म्हणजे जवळजवळ 100-150 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. तिचा डोलारा बघा किती मोठा आहे. आता माझ्या मागे ही दिसतंय ते मंदिर आहे, महाविष्णू मंदिर. आणि ही विहीर आहे. याच्यामध्ये काही तळघर होतं की काही राजा रजवाडा होता की एखादं मंदिर होता तर त्याचा वरचा भाग तुटला आहे. तर नेमकं काय होतं ते समजत नाही. अशा पायऱ्यात आणि सुंदरशी आहे. त्याला कलर वगैरे काढलेला मेंटेन आहे. तिथे डिझाईन पण आहे किंवा आजूबाजूला ठेवायला पणत्या पण आहेत. जर पाणी असेल, विहीर असेल तर पणत्या आजूबाजूला का ठेवलेल्या आहेत किंवा ती जागा का आहे साणेची जागा, तर असं का आहे तर हे थोडं अजून आम्हाला समजलं नाही. आजूबाजूला कोणी माणसं नाही त्याच्यामुळे आम्हाला ती माहिती पण मिळाली नाही. पण खूप छान अशी वास्तू आहे इथे. सो अशा प्रकारे आता मी रितेशच्या घरी गेलेलो, म्हणजे रितेश भाऊ आहे त्यांच्या घरी गेलेलो मॅरेथॉनला. पळसपे फाट्याचे जिथे आहे तर त्यांच्या घरी गेलो. ओटी वगैरे भरली आणि आम्हाला कपडे वगैरे गिफ्ट केलं. पाकिट पण आलेलं लग्नाला, तरीसुद्धा आता कपडे वगैरे दिलं. आणि तिथून आता आम्ही चाललो आहे रितिकाज किचनच्या इथे. हे इथे जवळ आहे. पळसपे फाट्यावरून पहिल्यांदा जो ब्रिज दिसतो, पळसपे फाट्यावरून गोवा हायवेला जायला, कोकणात जायला, तो हा ब्रिज आहे. त्या ब्रिजच्या अगदीच ब्रिजच्या खाली इथे रितिकाज किचन आहे. हे जी लाईट दिसते तिथे आपण आता आतमध्ये जाणार आहोत. ये जागा. इथे ॲक्टिवा लावले आणि हे वरती बोर्ड आहे. आणि इथूनच अगदी गोवा हायवेच्या अगदीच बाजूला आहे. छानसं असं छोटंसं मस्त बनवलेलं आहे. मला जास्त काही फूडमधलं माहिती नाही कारण मी फूडी नाही आहे. पण जागृतीला खूप काही माहिती आहे इकडे. तर तिला असं सगळं माहिती आहे. फूडमधलं सगळं आवडतं तिला. केक, चीजकेक, वॉफेल्स सगळं काय माहिती आहे. ब्राउनीज, ती पिझ्झा बर्गर असंच नेहमी करत असते. सो आणि फायनल तिच्या ताईचं स्वतःचं असलेलं हे कॅफे आहे मस्तपैकी आणि छान. एवढी वर्ष ती चालवत आहे. तर इथे पळसपेच्या अगदी जवळ एवढं छान चांगल्या लोकेशनला चांगलं लोकेशन बनवलं आहे त्यांनी. ॲक्च्युली डेकोरेट केलं आहे. छान वाटते. आता आपण बघूयात आपल्यासाठी स्पेशल आजचा मेन्यू काय आहे, काय डिशेस बनवतात ते. अशा प्रकारे आम्ही आज आमचं पाहुणचार मस्त खूप छान पद्धतीनं झालेलं आहे. ओटी वगैरे भरली. मला पण गिफ्ट दिले रितेश भाऊंच्या घरच्यांनी, आईवडिलांनी. आणि खूप छान गप्पा मारल्या दिवसभर. आम्ही यांच्या घरी इकडे पळसपेला पण गप्पा मारल्या. परत मॅरेथॉनला त्यांच्या घरी गेलो होतो रितेश भाऊंच्या, तेव्हा पण तिथे गप्पा मारल्या. चहा पाणी कॉफी वगैरे सगळं व्यवस्थित झालं. आणि रितिकाताईंच्या इथे पण आलो होतो कॅफेला. तर कॅफेमध्ये पण आता कॅफेमध्येच बसलो आहे शेवटला. तर कॅफेमध्ये पण मस्तपैकी बसून आमचं कॉफी झालेली आहे. नगेट्स खाल्ले आम्ही, बन वगैरे सगळं काही जे काय होतं ते खाल्लेलं आहे. आता पार्सल पण आम्ही इथून घेऊन जाणार आहोत दिव्याला. सो खूप मजा आली. सो दोघांनाही रितेश आणि रितिका ताई दोघांनाही खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आज आमचा दिवस खूप चांगला खाण्यापिण्यात घालवल्याबद्दल आणि खूप चांगलं आम्हाला छान खायला मिळालं. सो मजा आली. आम्ही खूप एन्जॉय केला आजचा दिवस. जागृती, तुला काय वाटतं? तुझा दिवस कसा होता? तुझ्या ताईकडे आल्यावर कसं वाटतं? छान वाटतं. तुझं एक्साइटमेंट होती आज. फायनली आज ती कंप्लीट झालेली आहे. आणि सगळ्यात आवडती हॉबी जागृतीची ती खाणं आहे. तिला ते खूप आवडतं. ती आता व्हिडिओ क्लोज करते सांगून पण हातात ती खाते. म्हणजे खूप छान मजा आली. एक दिवस नक्कीच आम्ही पुन्हा इथे रितिकाज किचनला व्हिजिट देऊ. इतकं छान आहे. आता थोडंसं वेळ कमी आहे म्हणून आम्ही पळतो इथून. पण नेक्स्ट टाइम येऊ त्यावेळेला खूप छान तुम्हाला अगदी सगळे डिटेल्स सांगतो. चला, थँक्यू.